बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। ज्या बँकांना पीक कर्ज देण्याचा अधिकार आहे त्या बँकातून पीक कर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरकारच्या 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ होईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज इथं पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं। यामुळे सरकारच्या कर्जमाफीचा लाभ कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार याविषयीची संभ्रमावस्था संपुष्टात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्याचा अर्थसंकल्प सादर केला। त्यात त्यांनी शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी करण्याची घोषणा केली। पण या कर्जमाफीचा लाभ कोणत्या बँकांकडून घेतलेल्या पीक कर्जावर मिळेल याविषयी वेगवेगळे दावे प्रतिदावे केले जात होते। पण आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः याविषयीची स्थिती स्पष्ट केली आहे। ते म्हणाले, मी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे, त्यामुळे याबद्दल कुणाच्याही मनात संभ्रम नाही। काही लोक वेगवेगळ्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न करतात। कुणी म्हणतो राष्ट्रीयकृत बँकांचं कर्ज माफ होणार नाही, कुणी म्हणतो जिल्हा बँकेचं होणार नाही, कुणी म्हणतो या सोसायटीची होणार नाही, कुणी म्हणतो त्या सोसायटीची होणार नाही। पण सरकारनं पीक कर्ज देण्याचा अधिकार असणाऱ्या कोणत्याही बँकेनं दिलेलं 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतलाय। केवळ आमचा प्रयत्न हा आहे की माफी शेतकऱ्याला द्यायची आहे, बँकेला नाही। त्यामुळे या निर्णयाचा फायदा शेतकऱ्याला व्हावा यासाठी काम सुरू आहे। आम्ही यापूर्वी सांगितलं आहे की 30 जूनच्या आधी आम्ही कर्जमाफी करणार आहोत। त्यामुळे आता ही घोषणा बजेटमध्ये करण्यात आल्यामुळे पुढच्या कारवाईला सुरुवात होईल। समिती यावर काम करत आहे। ही समिती यासंबंधीच्या सगळ्या गोष्टी सांगेल। मी एवढंच सांगतो की ही कर्जमाफी यापूर्वीच्या सर्वच कर्जमाफीच्या निर्णयांहून चांगली आहे। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यावेळी पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये त्यांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती। त्यानंतर उद्धव ठाकरे यांचं सरकार संपूर्ण कर्जमाफीच्या दिशेने जात असताना सरकार पाडण्यात आलं। त्यामुळे आता ही जबाबदारी नव्या सरकारची असल्याचे ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे। फडणवीस सरकारची ही कर्जमाफी खरोखरच होणार आहे का की केवळ घोषणा आहे हे पाहावं लागेल। मग लाडक्या बहिणींचं काय होणार असा विषय असल्याचंही ते म्हणाले। या अर्थसंकल्पाचं एका वाक्यात सर्वोत्कृष्ट विश्लेषण आदित्य ठाकरे यांनी केलं असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे। हा ठेकेदारांसाठी निर्माण झालेला अर्थसंकल्प असल्याचं ते म्हणाले आहेत। ज्या प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चर आणि योजना दिसत आहेत त्यानुसार हा ठेकेदारांसाठीचा अर्थसंकल्प बनवलेला आहे असं स्पष्ट दिसत असल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी केला। शेतकऱ्यांना जर खरोखरच कर्जमाफी मिळणार असेल तर त्यांचं स्वागतच करायला हवं। राज्याचा शेतकरी संकटात आहे। विशेषतः आता आखाती युद्धांमुळे, इराणमधील युद्धामुळे तिथून ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्सची जी निर्यात होते ती दुबईच्या पोर्टवर किंवा इतर पोर्टवर 8 दिवस झाले तशीच पडून आहे। शेतकऱ्यांचा माल सडतोय, नुकसान होत आहे। अशा शेतकऱ्यांना शेवटी कर्ज काढावं लागतं। अवकाळी पाऊस, गारपीट अशा अनेक गोष्टींमुळे शेतकरी मेताकुटीला आला आहे। म्हणूनच शेतकऱ्यांना कर्जमाफीची आवश्यकता असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे 3 दिवस दिल्ली दौऱ्यावर आहेत। दिल्ली दौऱ्यामध्ये आपचे नेते संजय सिंह, अरविंद केजरीवाल यांची भेट घेत अजित पवार अपघात प्रकरणी संसदेमध्ये आवाज उठवण्याची मागणी केली आहे। यानंतर ते काँग्रेस आणि इंडिया आघाडीमधील नेत्यांची भेट घेत अजित पवार यांच्या अपघाताबद्दल चर्चा करणार आहेत। रोहित पवार म्हणाले की चंद्राबाबू नायडू यांच्या जवळच्या लोकांचे VSR कंपनीतील लोकांचे व्यावसायिक संबंध आहेत। त्यांची एक कंपनी आहे, त्यांनी याला फायनान्स केलंय। हैदराबादमध्ये VSR कंपनीला आणि चंद्राबाबू नायडू यांच्या जवळच्या लोकांना एकाच दिवशी एकाच बँकेनं 40 आणि 50 कोटी रुपयांचं कर्ज दिलं। त्यामुळे नागरी उड्डाण मंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा, ते याच पक्षाचे आहेत। यावर केजरीवाल यांनी सांगितलं की जर एखादा तपास सुरू असेल तर त्यावर यामुळे दबाव येऊ शकतो, त्यामुळे मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे। मी पुढील 4 दिवस दिल्लीमध्ये आहे। त्यांना वाटत असेल मी खोटं बोलतो तर मी आंध्र प्रदेशमध्ये जायला तयार आहे, मी पुरावे द्यायला तयार आहे, मी त्यांच्या राज्यात जाऊन पुरावे द्यायला तयार आहे। रोहित पवार म्हणाले की मनापासून लोकांसाठी लढणाऱ्या खासदारांची भेट घेत अजित पवार यांचा अपघात की घातपात यावर आम्ही जो रिपोर्ट केलाय तो रिपोर्ट त्यांना दाखवलाय। संजय सिंह यांचं नाव लढवय्या खासदार म्हणून घेतलं जातं। त्यांना मी महाराष्ट्राच्या वतीनं विनंती केली आहे की महाराष्ट्रातील मराठी नेत्याला राज्यात न्याय दिला जात नाही, FIR दाखल केली जात नाही, त्यामुळे तुम्ही सभागृहात हा मुद्दा मांडावा ही विनंती केली आहे। संजय सिंह म्हणाले की अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात अशी माहिती दिली की ती जर सभागृहात मांडली तर सरकारकडे काही उत्तर नसेल। अजित पवार हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण करणार होते म्हणून त्यांची हत्या करण्यात आली अशी शंका आहे। केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडर 60 रुपयांनी महाग केला आहे। दिल्लीमध्ये 14.2 किलोचा LPG गॅस आता 913 रुपयांना मिळेल। आधी तो 853 रुपयांना मिळत होता। तर 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरमध्ये 115 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। तो आता 1883 रुपयांना मिळेल। वाढलेल्या किमती 7 मार्चपासून लागू होतील। अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धामुळे देशात गॅस तुटवड्याची शक्यता वर्तवली जात असतानाच सरकारने गॅसच्या दरामध्ये वाढ केली आहे। या परिस्थितीचा विचार करून सरकारने आपत्कालीन अधिकारांचा वापर करत देशातील सर्व तेल रिफायनरी कंपन्यांना LPG उत्पादन वाढवण्याचे आदेश दिले आहेत।
मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो हा धोका लक्षात घेऊन सरकारने हे आदेश जारी केले आहेत। यात म्हटलं आहे की आता रिफायनरीज प्रोपेन आणि ब्युटेनचा वापर केवळ स्वयंपाकाचा गॅस बनवण्यासाठी करतील। सर्व कंपन्यांना प्रोपेन आणि ब्युटेनचा पुरवठा सरकारी तेल कंपन्यांना करावा लागेल। सरकारी तेल कंपन्यांमध्ये इंडियन ऑइल, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम यांचा समावेश आहे। याचा उद्देश ग्राहकांना गॅस सिलेंडरचा अखंडित पुरवठा करणं हा आहे। भारतासाठी सर्वात मोठं आव्हान स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद होणं हे आहे। हा सुमारे 167 किलोमीटर लांबीचा जलमार्ग आहे जो पर्शियन गल्फला इराणच्या आखाताला अरबी समुद्राशी जोडतो। इराणमधील युद्धामुळे हा मार्ग आता सुरक्षित राहिलेला नाही। धोका लक्षात घेता कोणताही तेल टँकर तिथून जात नाहीये। जगातील एकूण पेट्रोलियमपैकी 20% हिस्सा येथून जातो। सौदी अरेबिया, इराक आणि कुवेतसारखे देशही त्यांच्या निर्यातीसाठी यावर अवलंबून आहेत। भारत आपल्या गरजेपेक्षा 50% कच्चं तेल आणि 54% LNG याच मार्गाने आयात करतो। इराण स्वतः याच मार्गाने निर्यात करतो। महाराष्ट्रातील आगामी राज्यसभेच्या निवडणुकीत राज्यातील 7ही जागांवरील उमेदवार बिनविरोध निवडून आलेत। या निवडणुकीत पवार कुटुंबातील 2 पिढ्यांची एकाच वेळी राज्यसभेत एंट्री झाल्यानं राजकीय वर्तुळात विशेष चर्चा सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे महाविकास आघाडीकडून राज्यसभेसाठी निवडून आले, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे महायुतीकडून राज्यसभेवर निवडून गेलेत। त्यामुळे आजोबा आणि नातू अशा 2 पिढ्या एकाच वेळी संसदेत पोहोचल्यानं हा प्रसंग राज्याच्या राजकारणात विशेष ठरलाय। राज्यसभा निवडणुकीसाठी 6 मार्च रोजी या दोन्ही नेत्यांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाकडे दाखल केले होते। उमेदवारी अर्जासोबत निवडणूक नियमानुसार उमेदवारांना त्यांच्या मालमत्तेचा तपशील असलेलं प्रतिज्ञापत्र सादर करणं आवश्यक असतं। त्यानुसार दोघांनीही आपल्या संपत्तीचा तपशील निवडणूक आयोगाकडे दिला। या प्रतिज्ञापत्रांवर नजर टाकल्यास पार्थ पवार यांची एकूण मालमत्ता त्यांच्या आजोबा शरद पवार यांच्या तुलनेत अधिक असल्याचं दिसून येतं। त्यामुळे राजकीय चर्चेसोबतच त्यांच्या संपत्तीच्या आकडेवारीचीही चर्चा सुरू झाली आहे। प्रतिज्ञापत्रानुसार शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या नावावर सुमारे 60,71,00,000 रुपयांची मालमत्ता आहे। त्यामध्ये 44,72,00,000 रुपये जंगम मालमत्ता समाविष्ट आहे। त्यांच्या नावावर सुमारे 1,25,000 रुपये रोख रक्कम आहे। बँका आणि वित्त संस्थांमधील मुदत ठेवींची रक्कम 11,66,00,000 रुपयांच्या आसपास आहे। याशिवाय समभाग, म्युच्युअल फंड यासारख्या गुंतवणुकीत सुमारे 27 कोटी रुपयांची रक्कम आहे। सोने, चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंची किंमत जवळपास 3,85,00,000 रुपये असल्याचं नमूद करण्यात आलंय। स्थावर मालमत्तेमध्ये बारामतीतील शेती, घर आणि सदनिका यांचे सध्याचे अंदाजे मूल्य 15,99,00,000 रुपये असल्याचं सांगितलंय। तसंच सुप्रिया एंटरप्राइजेसचे सुमारे 49,84,000 रुपयांचे दायित्वही त्यांच्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलंय। अमेरिकेने इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताला रशियाकडून पुढील 30 दिवस तेल खरेदी करण्याची मुभा दिली आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अमेरिकेच्या या निर्णयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रातील रालोआ सरकारवर टीकेची झोड उठवली आहे। भारताला परवानगी देणारी अमेरिका कोण? भारताचे पंतप्रधान अमेरिकेच्या तालावर का नाचत आहेत? असा संतप्त सवाल त्यांनी या प्रकरणी केला आहे। अमेरिकेच्या वित्त विभागाने ट्रेझरी डिपार्टमेंट भारतीय रिफायनरींना रशियन तेल खरेदी करण्यासाठी 30 दिवसांची परवानगी दिली आहे। ही मुदत 4 एप्रिल 2026 रोजी संपुष्टात येणार आहे। इराण विरुद्ध इस्रायल अमेरिका युद्धामुळे जगातील तेल पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे। त्यामुळे अमेरिकेने ही कथित सवलत दिली आहे। पण अमेरिकेची ही सवलत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारसाठी चांगलीच डोकेदुखी ठरली आहे। विरोधी पक्षांनी या प्रकरणी मोदींवर शरसंधान साधत भारताचं सार्वभौमत्व अमेरिकेकडे गहाण टाकल्याचा आरोप केलाय। या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन सपकाळ यांनीही मोदींवर तोंडसूक घेतला आहे। हर्षवर्धन सपकाळ शनिवारी सकाळी एका पोस्टद्वारे म्हणाले, भारताला परवानगी देणारा अमेरिका कोण? हा भारताच्या सार्वभौमत्वाचा अपमान, आपल्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणातील फोलपणा नाही का? भारताचे पंतप्रधान अमेरिकेच्या तालावर का नाचत आहेत? पंतप्रधान नरेंद्र मोदी एप्स्टीन फाईलमुळे अमेरिकेसमोर कॉम्प्रोमाइज्ड होऊन भारत देशाचा अपमान करत आहेत। बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी महत्त्वाची कारवाई केली आहे। या प्रकरणाच्या तपासात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुख्य आरोपी शुभम लोणकरचा भाऊ प्रवीण लोणकर याला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे। मुंबईतील जुहू परिसरात घडलेल्या या घटनेनं काही दिवसांपूर्वी मोठी खळबळ उडाली होती। या हल्ल्यामागील सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास वेगाने सुरू आहे। तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार या गुन्ह्यात वापरण्यात आलेलं शस्त्र आणि हल्ल्यासाठी लागणारे पैसे प्रवीण लोणकरनं पुरवले असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे। पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार प्रवीण लोणकर याला यापूर्वीच एका वेगळ्या प्रकरणात अटक करण्यात आली होती। माजी मंत्री बाबा सिद्दकी यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासात गुन्हे शाखेनं त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई केली होती। त्या प्रकरणात तो आधीपासूनच पोलिसांच्या ताब्यात होता। मात्र रोहित शेट्टी यांच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणातही त्यांचा संबंध असल्याचं तपासात समोर आल्यामुळे
गुन्हे शाखेनं न्यायालयाची परवानगी घेऊन त्याचा ताबा घेतला. या प्रकरणात लोणकर बंधूंच्या सांगण्यावरून शेट्टी यांच्या घरावर गोळीबार करण्यात आल्याची माहिती तपासासमोर आल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान या प्रकरणाच्या तपासात आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या तपासात मुख्य आरोपी शुभम लोणकर व्यतिरिक्त आरजू बिश्नोई नावाच्या व्यक्तीचाही या प्रकरणात संबंध असल्याचं उघड झालंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरजू बिश्नोई हा अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या संपर्कात होता. त्यामुळे शुभम लोणकर आणि आरजू बिश्नोई या दोघांनाही या प्रकरणात वॉन्टेड घोषित करण्यात आलं. या दोघांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथकं तयार केली असून त्यांच्या हालचालींबाबत माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या अंत्यसंस्काराबाबत कोणत्याही ऐतिहासिक दस्तऐवजात स्पष्ट उल्लेख आढळत नसल्याचं लेखक विश्वास पाटील यांनी कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर कबूल केलंय. त्यांच्या संभाजी या कादंबरीतील काही पात्रे आणि घटनांचं वर्णन हे ऐतिहासिक तथ्य नसून कल्पनेवर आधारित असल्याचंही त्यांनी उलट तपासणीत मान्य केलंय. विशेषतः जना परिटीन, गोविंद नाग, दामाजी पाटील आणि पाटलीन ही पात्रे पूर्णपणे काल्पनिक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे संभाजी महाराजांच्या अंत्यविधीबाबत निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर या विधानाला मोठं महत्त्व प्राप्त झालंय. कोरेगाव भीमा प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या आयोगासमोर शुक्रवारी दिवसभर सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान राज्य सरकारचे विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट शिशिर हिरे यांनी लेखक विश्वास पाटील यांची सविस्तर उलट तपासणी घेतली. विविध मुद्द्यांवर प्रश्न विचारताना कादंबरीतील संदर्भ, ऐतिहासिक आधार आणि त्या लिखाणाचा समाजावर होणारा परिणाम यावरही चर्चा झाली. यावेळी उत्तर देताना पाटील यांनी त्यांच्या कादंबरीतील काही उल्लेख काल्पनिक स्वरूपाचे असल्याचं मान्य केलं, अशी माहिती ॲडव्होकेट हिरे यांनी दिली. संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित संभाजी या कादंबरीत त्यांच्या अंत्यसंस्काराविषयी उल्लेख करण्यात आलेला होता. या कथनावरून महाराष्ट्रात काही वर्षांपूर्वी वाद निर्माण झाला होता. काही गटांनी कादंबरीतील कथनाचा आधार घेत संभाजी महाराजांचा अंत्यविधी विशिष्ट व्यक्तीने केल्याचा दावा केला होता. या दाव्यांमुळे दोन समाजांमध्ये मतभेद वाढल्याचंही सांगितलं गेलं. या पार्श्वभूमीवर 1 जानेवारी 2018 रोजी पुणे जिल्ह्यातील कोरेगाव येथे दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्या घटनेची चौकशी सध्या आयोगाकडून सुरू आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.